नमस्कार. इतिहास विषयाचा मागील पाठ आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा अभ्यासला. आता पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा हा पाठ अभ्यासणार आहे. 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. 2.2 भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली यांचा आपण अभ्यास करणार आहे. पहिल्यांदा आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल हा मुद्दा अभ्यासात घेणार आहे. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण मागील पाठात घेतलीच आहे. या पाठात इतिहास लेखनाची भारतीय परंपरा आपण अभ्यासणार आहे. भारतीय परंपरा अभ्यासत असताना इतिहास लेखनाचे 3 कालखंड अभ्यासणार आहे. प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि आधुनिक इतिहास लेखन. पहिल्यांदा प्राचीन काळातील इतिहास लेखन हा मुद्दा आपण विचारात घेणार आहे. ज्यावेळी लेखन कला अवगत नव्हती त्यावेळी भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम किंवा दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादी ज्या स्मृती आहेत त्या मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. म्हणजेच मागील पिढीचा वारसा जो आहे तो पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मौखिक परंपरेचा वापर केला जात होता. मौखिक परंपरेनं आपण जात्यावरील गाणी, त्याचबरोबर पोवाडे, लोकगीते, लोककथा या पुढच्या पिढीकडे संक्रमित केल्या जात होत्या. हडप्पा संस्कृती आपण इयत्ता 6वी मध्ये अभ्यासली. हडप्पा संस्कृतीत मिळालेले प्राचीन लेख जे आहेत ते लेख आजपर्यंत तरी त्याचे वाचन करता आले नाही. कारण ती लिपी जी आहे ती लिपी वाचण्यामध्ये यश आले नाही. कारण भारतात लेखन कला ही इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. पण हडप्पा संस्कृतीतली लिपी वाचण्यात आजपर्यंत यश आले नाही. कारण ती फार प्राचीन लिपी आहे. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आढळते. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. मौर्य सम्राट अशोकाचे जे कोरीव लेख आहेत हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले दिसतात. आता प्रस्तर म्हणजे काय तर संगमरवरी पांढरा दगड आणि दगडी स्तंभ यावर कोरलेले दिसून येतात. त्यावरून आपल्याला त्यांचा इतिहास कळतो. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख पण उपलब्ध असतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तसंच सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांचाही अभ्यास आपल्याला करता येतो. म्हणजेच पूर्वीचे राजे जे होते त्यांचे पूर्वज किंवा त्यांची पुढची पिढी त्यांनी कोणकोणते राज्याचा विस्तार केला, तत्कालीन शासनव्यवस्था काय होती किंवा राजकीय घडामोडी कोणत्या, त्यांनी युद्ध कोणती केली, लढाया कोणत्या जिंकल्या, तसंच सामाजिक स्थिती काय होती, हवामान, दुष्काळ इत्यादी सर्व बाबींची माहिती आपल्याला तत्कालीन साहित्यावरून, कोरीव लेखांमधून मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आपण रामायण, महाभारत सारखी काव्ये जी आहेत, त्याचबरोबर पुराणं आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत. याशिवाय धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने, उदाहरणार्थ युआनशॉंग भारतात येऊन गेला, त्यांनी भारताबद्दल लिहिलेली माहिती जी आहे ती आपल्याला इतिहास लेखनाची साधने म्हणून उपलब्ध होतात. प्राचीन राजांची चरित्र तसंच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. राजांची चरित्र सांगणारे चरित्रग्रंथ जे आहेत ते आपल्याला इतिहास लेखन म्हणून उपलब्ध होतात. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये त्यावेळचे सामाजिक आर्थिक जीवन, त्याचबरोबर राजकीय घडामोडी, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन जे आहे त्याचं अगदी वास्तव चित्रण केलं आहे. आणि त्यामुळे बाणभट्टाचे हे काव्य आपल्याला ऐतिहासिक साधन म्हणून वापरता येतं. याच्या अगोदर आपण एक हे समजून घ्या, हा जो लेख आहे तो सोहगौडा ताम्रपट, हा ताम्रपट एक आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर आणि उत्तर प्रदेश येथे सापडला आहे. हा ताम्रपट आहे आणि मौर्य काळातला असं मानलं जातं. हा ताम्रपटावरला कोरीव लेख आहे तो ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला चिन्ह आहेत,
त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्ह प्राचीन आहेत आणि नाण्यांवरही आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारं चिन्ह कोठार घराचा निदर्शक आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसतं की ही कोठार घरं जी आहेत ती कोठार घरं धान्य जपून ठेवण्यासाठी वापरली जात होती आणि कदाचित त्याच्या खाली लेखन जे केलं आहे ते दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी ह्या कोठार घरांमधलं धान्य जपून वापरावं असं लेखन असावं असं अभ्यासकांचं मत आहे. बारकाईने जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला ती चित्र दिसून येतील. ही माहिती जी आहे ती पाहणं आवश्यक आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन यानं एक ग्रंथ लिहिला, राजतरंगिणी हा ग्रंथ. हा काश्मीरच्या इतिहासावरला ग्रंथ. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं, मागच्या पाठात आपण बघितलं इतिहासाची वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य इतिहास लेखन शास्त्रशुद्ध असावे. तर हे शास्त्रशुद्ध लेखन याच्याशी जवळचं नातं हा ग्रंथ सांगतो. मग या ग्रंथामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, तसंच प्राचीन वास्तू, अवशेष, राजकुलं आणि त्यांच्या अधिकृत नोंदी तसंच स्थानिक परंपरा काय होत्या हे या राजतरंगिणी या ग्रंथाच्या अभ्यासावरून लक्षात येतं. काश्मीरच्या इतिहासावरचा हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन कालखंडात 1526ला बाबरनं सत्ता प्रस्थापित केली भारतामध्ये. मग बाबरनं मुघल सत्ता प्रस्थापित केली. मग मुघल राजांचा जो कालखंड आहे तो 1526 तो औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 1707 पर्यंत म्हणू. तर या कालखंडात अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा महत्त्वाचा इतिहासकार होता. त्यानं तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला आणि त्यानं आपल्या इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. यामध्ये इतिहासकाराचे कर्तव्य हे फक्त राजांचे पराक्रम किंवा कल्याणकारी राजवट किंवा राजांचे गुणगौरव गाणं इतकंच महत्त्वाचं नाही, तर त्या राजांचे दोष किंवा त्यांची चुकीची धोरणंही येणं अत्यंत आवश्यक आहे असं त्याचं मत आहे. म्हणजे एकूणच आपण ज्या मागच्या पाठात द्वंद्ववाद अभ्यासला, खरं खोटं, चांगलं वाईट, हा द्वंद्ववाद इथं यायला हवा असं त्याचं मत आहे. एवढंच नव्हे तर त्या काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचाही सांस्कृतिक जीवनात प्रभाव लक्षात घ्यायला हवा. बर्नीची ही विचारसरणी जी आहे ती इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक स्पष्ट करते. याचबरोबर माहिती आहे का तुम्हाला या जादाच्या सदरामध्ये आपल्याला मध्ययुगीन कालखंडाची माहिती मिळते. अजून कोणते साहित्य उपलब्ध आहे याचा थोडक्यात अभ्यास यामध्ये आहे. अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन याची माहिती अरेबिक भाषेत लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनीही भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी यानं ताजुल मासीर, मिन्हाज ई सिराज यानं तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो याचंही विपुल लेखन आहे. तसंच तुजुक ई तिमुरी हे तैमूरलंग याचं आत्मचरित्र आणि याह्या बिन अहमद सरहिंदी यानं तारीख ही मुबारकशाही असे ग्रंथ लिहिले. त्यांच्या या लेखनातून भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधीची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेत. इब्न बतुता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यापैकी आहेत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगातील भारताची ऐतिहासिक माहिती आपल्याला उपलब्ध होते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातीलही इतिहासकार आहेत. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचं लेखन अत्यंत महत्त्वाचं आहे. खापी खानाने शिवाजी महाराजांचाही इतिहास लिहिलेला आहे. इसवी सन 1526 ते 1707 हा एकूण मुघल कालखंड यावरलं बरंच लेखन उपलब्ध आहे. मुघल बादशाहांच्या काळात दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना फार महत्त्व होतं. याशिवाय या वर्णनांमध्ये समर्पक पद्य उतारे,
आणि सुंदर चित्रांचाही अंतर्भाव करण्यात आलेला होता. म्हणजेच काही काव्य आणि सुंदर चित्र मुघलकालीन इतिहासामध्ये दिसून येतात. मुघल संस्थापक बाबर याने तुझुकी बाबरिया या त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्याने केलेल्या युद्धांची वर्णनं आलेली आहेत. तसंच त्याने केलेला प्रवास, अनेक शहरांची वर्णनं आणि स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज कोणते, वनस्पतीसृष्टी याची बारकाईने केलेली निरीक्षणं या तुझुकी बाबरीमध्ये समाविष्ट आहेत. एकूणच इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याचा अकबरनामा हा ग्रंथही विशेष महत्त्वाचा आहे. अबुल फजल याने अकबरनामा हे जे ग्रंथकार आणि ग्रंथ हे आपण विशेष लक्षात घेतले पाहिजे. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले असतात. तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठीही हे ग्रंथ आणि ग्रंथकार अत्यंत महत्त्वाचे असतात. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती. म्हणजेच अबुल फजल याचा अकबरनामा हा ग्रंथ जो आहे तो अत्यंत वास्तववादी आहे असं म्हणावं लागेल. कारण पूर्वग्रह विरहित तसंच विश्वासार्ह पुरावे तपासून हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर ऐतिहासिक साहित्यातील दुसरा प्रकार बखर बघणार आहोत. बखरीवरून आपल्याला शूरवीरांचे गुणगान तसंच ऐतिहासिक लढाया, घडामोडी, थोर पुरुषांची चरित्र बरेचसं लिखाण आपल्याला वाचायला मिळतं. मराठी भाषेत विविध बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर. ही सभासद बखर लिहिली कोणी तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा बराचसा अभ्यास त्यात येतो. तसंच ही लिहिली गेली छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर. या बखरीत आपल्याला पानिपतच्या लढाईचं वर्णन आलेलं आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर ही एक स्वतंत्र बखर उपलब्ध आहे. तसंच होळकरांची कैफियत या नावाची एक बखर आहे. यामध्ये होळकरांचे घराणे मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर यांचे योगदान आपल्याला या बखरीतून समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशाणुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार बखरींचे आढळून येतात. बखरींवरून बराचसा इतिहास आपल्याला समजतो. एक ऐतिहासिक महत्त्वाचं साधन म्हणून आपण बखरींकडे पाहतो. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ आपण अभ्यासणार आहोत. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी बौद्ध ग्रंथामध्ये ज्या स्थळांचा उल्लेख आहे, उदाहरणार्थ बिहार, बुद्धगया यासारख्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत आणि त्याहून पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. यावरून असं दिसतं की लेखनकला इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या सहस्त्रकापूर्वीही उपलब्ध होती. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासाबद्दल लेखन केलं. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव होतो. इंग्रज भारतात आले, भारतावर राज्य गाजवण्यासाठी साम्राज्य प्रस्थापित केलं. भारत ही एक त्यांची वसाहत होती आणि त्यामुळे एकूणच त्यांनी केलेल्या लेखनावर देखील ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसून येतो. जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध केले. एकूणच 1818ला ब्रिटिश राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या बाजीरावानं तैनाती फौज स्वीकारली आणि 1818ला मराठीशाहीचा अंत झाला आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली. 1817 साली जेम्स मिलनं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडियाचे 3 खंड प्रसिद्ध केले आणि ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन त्यातून स्पष्ट दिसतो. म्हणजेच त्याने केलेलं भारताबद्दलचं लेखन हे वास्तव नाही आहे किंवा खरं नाही आहे, अतिशयोक्ती केलेली आहे. सन 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
यानं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबईचा गव्हर्नर होता. 1819 ते 1827 या कालावधीमध्ये हा मुंबईमध्ये गव्हर्नर म्हणून आला. त्यानं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली तेव्हापासून ते ब्रिटिश भारतात येईपर्यंतचा जो कालखंड आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी त्यामध्ये जेम्स ग्रँट डफ हे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 कालखंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनात उमटलेली आहे. म्हणजेच भारताबद्दल जे लेखन केलं ते त्यानं कमी प्रतीचं केलं किंवा भारतीयांबद्दल कमी प्रतीचा उल्लेख केला. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात पण आढळते. विल्यम विल्सन हंटर यानं हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. म्हणजेच विल्यम विल्सन हंटर यानं लिहिलेला इतिहास हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास मात्र निपक्षपातीपणे लिहिला असं दिसून येतं. डफ यांच्या लेखनामध्ये मात्र निपक्षपातीपणा दिसत नाही. डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा ज्या आहेत त्या नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. म्हणजेच त्यांचं लेखन हे वास्तव लेखन नव्हतं, हे नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. एकूणच आता आपण प्राचीन इतिहास लेखन, मध्ययुगीन इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन असे 3 महत्त्वाचे मुद्दे अभ्यासले. पुढच्या भागामध्ये आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली काय होती याचा अभ्यास आपण करणार आहोत.